हॅलो, तर चला आज आपण बनवूयात आईस्क्रीम. एकदम बाजारामधली जशी लागते ना त्याच्यापेक्षा पण टेस्टी लागते. तर सर्वात अगोदर काय करायचं, मी अर्धा लिटरमधलं इथं थोडंसं दूध काढून घेतलेलं आहे आणि मी व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेते. 2 चमचे कस्टर्ड पावडर घालायचे आणि हे मस्त मिक्स करून घ्यायचे. आणि दूध थंडच घेतलेलं आहे मी, गरम वगैरे नाही आहे दूध, आपलं रूम टेम्परेचरवरचं असतं तसंच. आणि इथे अर्धा लिटर मी दूध घेतलेलं आहे, ते थोडंसं काढून घेतलेलं आहे आणि उरलेलं बाकीचं सगळं एका पातेल्यात हे दूध टाकते. इथं 3 कप मी दूध आणि त्याच्यापेक्षा छोटा कप आहे त्या 1 कप मी साखर टाकलेली आहे आणि हे दूध छान असं उकळून घ्यायचं आहे. हे बघू शकता, त्याला दुधाला उकळी आली की त्यामध्ये आपण हे कस्टर्ड पावडर टाकलं होतं दुधामध्ये ते टाकून घ्यायचं आहे आणि मस्त हलवायचं आहे लो फ्लेमवर. हे एकदम असं हळूहळू घट्ट व्हायला लागते. हे बघू शकता, कलर पण याचा चेंज झालेला आहे आणि हे मस्त थोडं थोडं घट्ट झालेलं आहे दूध. आता गॅस बंद करूयात आणि याला फॅन खाली थंड होऊ द्यायचे कस्टर्ड आणि दुधाला त्या. इथे मी एक काचेचा बाउल फ्रीझरमध्ये थंड करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 कप व्हिपिंग क्रीम टाकलेली आहे आणि ही मस्त बीटरने आपण छान बीट करून घ्यायची. गरमी जास्त असल्यामुळे तुम्ही फ्रीझरमध्ये बाउल ठेवून थंड करून घ्यायचं आहे, त्यामुळे क्रीम ही जास्त मेल्ट होत नाही आणि लवकर छान व्हिप होते. तर मी छान बीटरने मस्त व्हिप करून घेते क्रीमला. हे बघू शकता, फुलून डबल झालेली आहे आपली व्हिप क्रीम. तर क्रीम पण तयार आहे आणि हे जे बॅटर थंड झालेले त्याला फॉईल पेपरने कवर करून मी 2 ते 3 तास फ्रीझरमध्ये ठेवलेलं होतं. हे बघू शकता तुम्ही, एकदम थिक झालेले आणि थंड पण झालेले. आता याच्यामध्ये आपण ही व्हिप क्रीम जी व्हिप केली होती ती सगळी क्रीम टाकून द्यायची आहे आणि त्यामध्ये मी थोडासा येल्लो फूड कलर टाकते. 2-3 ड्रॉप्स टाकलेले आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचे बीटरनी. परत एकदा फेटायचे आणि एकदम असं छान बॅटर तयार झालेलं आहे. परत आपण हे फॉईल पेपरनी कवर करूयात आणि 2 ते 3 तासासाठी परत फ्रीझरमध्ये ठेवायचे. 2 ते 3 तास झाल्यानंतर परत काढायचे आणि परत एकदा बीटरने याला मस्त असं एकदा बीट करून घ्यायचे. खूप छान होते आणि बाजारापेक्षाही जास्त टेस्टी लागते. असं 2-3 वेळेस व्हिप केल्याने एकदम पफी होते ती आईस्क्रीम. छान असं बीटरने व्हिप केलेलं आहे मी आणि एक फॉईल पेपरनी तर रॅप नाही करायचे. आता एका एअरटाईट कंटेनर, मी हे घरचा डब्बा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे सगळं बॅटर टाकायचं आहे. किती छान बॅटर दिसत आहे हे तुम्ही बघू शकता. आणि याला मस्त कवर करून रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवायचे आणि उरलेलं बॅटर, एक छोटासा आईस्क्रीमचा डब्बा होता माझ्याकडं, मी त्याच्यात टाकते आणि त्याच्या वरतून मी थोडीशी चेरी टाकते आणि हे पण आपण रात्रभर सेट व्हायला फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, खूप मस्त लागते ही आईस्क्रीम. एवढी टेस्टी लागते की तुम्ही बाहेरची खाणारच नाही, परत परत घरीच बनवणार. मी तर 2-3 वेळेस बनवली पण. आणि हे बघू शकता, सकाळी मी दाखवते तुम्हाला, एवढी टेस्टी आणि एवढी टेक्स्चर बघू शकता तुम्ही किती छान आलेलं आहे. खूप टेस्टी लागत होती आईस्क्रीम. हे बघू शकता तुम्ही, मी हा छोटा डब्बा दाखवलेला आहे आणि हे बघा मोठा डब्बा. हे पण खूप मस्त सेट झालेलं आहे. माझ्याकडे आईस्क्रीम स्कूपर नव्हतं म्हणून मी चमच्यानेच मस्त आईस्क्रीम काढते. खूप मस्त काढल्या जात ती चमच्याने पण. बघू शकता तुम्ही, एका वाटीमध्ये घेते मी आईस्क्रीम ती आणि वरतून मस्त चेरी आणि थोडेसे बदामनं डेकोरेट करूयात. खूप मस्त लागते. व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.